नमस्कार रामराम मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण ढाबा स्टाईल अंडा मसाला, तेही अगदी घरच्या साहित्यामध्ये झटपट असा तयार होणार आहे ढाबा स्टाईल अंडा मसाला आपण आता तयार करणार आहोत. तर बघू शकता किती छान आणि मस्त अशी ही रेसिपी आहे. करायला अगदी सोपी आणि चवीला भन्नाट अशी आपली ही रेसिपी. आपण सुरुवात करूया रेसिपीला. तर बघा, त्यासाठी लागणारे साहित्य घेतलेले आहेत. इथे उकडून घेतलेले अंडी घेतलेले आहेत. आता अंडी तुमच्या घरात जितकी माणसं आहेत किंवा त्यानुसार तुम्ही कमी जास्त अंडी घेऊ शकता. असं बघा, इथे धने घेतलेले आहेत, बडीशोप घेतलेले आहे, मिरी घेतलेली आहे आणि जिरे घेतलेले आहेत. ही व्यवस्थित आपल्याला हे गरम मसाले जे आहेत ना, ते व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. लसूणाचा एक गड्डा घेतलेला आहे, 3 ते 4 लाल मिरची घेतलेली आहेत. लाल मिरची सुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता. तिखटाच्या तुमच्या आवडीनुसार वगैरे तुम्ही कमी जास्त त्याचं प्रमाण करू शकता. हे जे गरम मसाले आहेत ना, ते आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ते व्यवस्थित थंड झाल्यानंतर वाटून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये अशी हिरवी कोथिंबीर घालायची आणि थोडंसं पाणी घालायचं, जेणेकरून हे पूर्ण मसाले आपले बारीक होतील आणि ही पेस्ट आपली बघू शकता. आता आपण इथे अंडा फ्राय करून घेऊया. ते अंडा फ्राय केल्याने काय होतं, चवीला खूप छान लागतं आणि अगदी सही होत नाही. बघू शकता तुम्ही इथे. याला जर थोडंसं आपण मसाला लावून करूया. लाल तिखट हळद लावायची आहे. जी आपण पेस्ट केली होती ती सुद्धा आपल्याला इथे थोडीशी लावून घ्यायची आहे. थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि आता हे अंड्याला व्यवस्थित लावायचं आणि तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. असे अंड्याला फ्राय केल्यामुळे भाजीला सुद्धा छान चव येते आणि अंडी सुद्धा व्यवस्थित आपली तळली जातात. तर बघा, आता इथे तेल घ्यायचं आहे. तेलाचं प्रमाण तुमच्या ह्याच्यानुसार कमी जास्त करू शकता तुम्ही. अंडी कमी तेलामध्ये सुद्धा तुम्ही ही अंडी फ्राय करू शकता. तेल गरम झालं ना की मग आपल्याला हे अंडी सोडून घ्यायचे आहेत व्यवस्थित. आता इथे अंड्याचं प्रमाण जास्त आहे म्हणून मी तेलाचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर अंडी कमी असतील तर तुम्ही कमी तेल घेऊ शकता. तर 1 ते 1.5 मिनिट असं व्यवस्थित हे अंडे चारही बाजूने व्यवस्थित असं हे अंडी परतवून घ्यायचे आहेत. बघू शकता अंड्याचा कलर चेंज होईपर्यंत अशा पद्धतीने. आणि ह्याला जे काप करून घेतलेले आहेत ना, ते घेणं खूप गरजेचं आहे, कारण मसाले म्हणा की अंड्यामध्ये व्यवस्थित मॅश होतात आणि आतमध्ये होतात. आता त्याच तेलामध्ये आपण तुम्हाला तेल जर जास्त वाटत असेल तर तुम्ही कमी करू शकता. तर मला थोडंसं ढाबा स्टाईल आपण भाजी बनवणार आहोत, त्यामुळे आपल्याला इथे तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं आहे. 2 तमालपत्र जिरे घातलेले आहे. त्याच्यामध्ये मस्त बारीक कापून घेतलेला कांदा, 2 कांदे मोठ्या आकाराचे कांदे होते ते घातलेले आहेत. 2 कांदे व्यवस्थित असे बारीक चिरून घेतले होते आणि ते घालून घ्यायचे आहेत. कांदा आपल्याला व्यवस्थित असा हा परतवून घ्यायचा आहे. बघू शकता इथे 1 ते 2 मिनिट कांदा परतायला लागतो. पण जी आपण ग्रेव्ही बनवली होती ती आपण घालून घ्यायची आहे. ती घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचे. परत याला व्यवस्थित फेटून आणि भाजून घ्यायचं आहे. मसाले पण भाजले पाहिजेत आणि त्यानुसार कांदासुद्धा आपला भाजला जातो. आता मसाले घालूया. हळद घालायचे, लाल तिखट घालायचं आहे. जर तुमच्याकडे जिरा पावडर असेल, गॅसल असेल किंवा अंडा मसाला असेल, अगरी कोळी मसाला असेल, ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. आता इथे पेस्ट घालायची आहे अद्रक लसणाची. परत एकदा सगळे मसाले घालून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बघू शकता. आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालणार. 2 ते 3 मोठ्या आकाराचे टोमॅटो बारीक कापून घेतलेले आहेत. याची प्युरीसुद्धा बनवू शकता आपण. अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. प्युरीसुद्धा ह्याची छानच होते, पण अशा पद्धतीने सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. तर टोमॅटो मॅश होईपर्यंत आपण इथे 1 ते 1.5 मिनिट असं लागतं. आणि मीठ घातल्यानंतर टोमॅटो लवकर मॅश होतो, त्याच्यामुळे जेवढं भाजी क्वांटिटी आहे त्याप्रमाणे चवीपुरतं मीठ याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. मिठाने काय होतं, पाणी अब्झॉर्ब होतं आणि टोमॅटो कांदा असो टोमॅटो असो पटकन आपला हा शिजला जातो किंवा भाजला जातो. बघा, 2 ते 3 मिनिट व्यवस्थित असं हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. मस्त असं हे ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे. जर आपण ढाबा स्टाईल बनवतो त्याच्यामुळे थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त आहे. तुम्हाला वाटत असेल तेल खूपच आहे वगैरे, पण तसं नाही. आता इथे बघा टोमॅटो आपला मॅश झालेला आहे
आता हे टोमॅटो असा एखादा असेल तर त्याचा असं आपण घ्यायचं. वरून हिरवी मिरची घातलेली आहे. आधीसुद्धा आपण हिरवी मिरचीचं तिखटप्रमाणे तुम्ही हिरवी मिरची घालू शकता, पण ही छान अशी लागते. वरून घातलेली आहे. परत मिक्स करून घ्यायची. आता जितका नसतं तर आपण याच्यामध्ये टेक्स्चर छान किंवा चव येण्यासाठी दही घेतलेलं आहे आणि ती दही फेटळून घेतलेलं आहे. दही घालत असताना एक टिप लक्षात ठेवा की गॅस आपल्याला एकदम स्लो करायचा. नसेल तर गॅस पूर्णपणे बंद केला ना तरीसुद्धा चालेल. दही घातल्यानंतर एकदम फेटळून घ्यायचं, नाहीतर दही फाटू शकतं आणि भाजीची चव बिघडू शकते. पूर्ण भाजीची चवच बिघडते. त्याच्यामुळे दहीची ही टिप नक्की लक्षात ठेवा. नंतर आपल्याला 1 ते 1.5 मिनिट व्यवस्थित असं हे दही मिक्स करतच राहायचं आहे. जेव्हा दही घालतो ना त्याच्यानंतर आपल्याला हे सातत्याने मिक्स करतच राहायचं आहे, नाहीतर दही आपलं अलग होऊ शकतं किंवा दही फाटू शकतं, भाजीची चव बदलू शकते. तर याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. आता इथे तुम्हाला जितकं हवी असेल तितकं, किंवा ही टेक्स्चर जास्तही भाजी ही पातळ करू नका, जेणेकरून ही ना आपण नेहमी बनवतो त्याप्रमाणे होईल. मग ढाबा स्टाईल भाजी असते ना ती थोडीशी घट्टसर असते, पातळ जास्त नसते. त्याप्रमाणेच आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा आहे. थोडासा गरम मसाला घातलेला आहे आणि व्यवस्थित अशी एक उकळी काढून घ्यायची. बघू शकता तुम्ही तवंग किती छान आलेला आहे. आता आपण जे फ्राय करून घेतलेली अंडी आहेत ना ती अंडी याच्यामध्ये घालून घेणार आहोत. व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचे, एक उकळी काढून घ्यायची, छानशी अशी उकळी काढायची. बघू शकता तुम्ही दाटसरपणा येतो लगेच भाजीला. आत्ता जरी तुम्हाला थोडीशी कन्सिस्टन्सी याची बारीक पातळ दिसत असते तर तुम्ही थोड्या वेळाने बघू शकता कन्सिस्टन्सी किती खूप छान आलेली आहे. बघा दाटसर अशी ही भाजी बनवून आपली इथे तयार आहे. तरी ढाबा स्टाईल अंडा मसाला तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. वरून मस्त अशी हलकीशी अशी ना हिरवी कोथिंबीर घालायची, भरपूर अशी कोथिंबीर घाला. आणि ही भाजी तुम्ही भाताबरोबर, चपातीबरोबर आणि तांदळाच्या भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता. अगदी छान आणि